भाऊ तुझं मनापासून स्वागत आहे कॉर्पोरेट रिक्षाच्या जर्नीमध्ये. पहिला दिवस आहे म्हणजे खूप छान अनुभव झालेला आहे. मंडळी, भाऊंचा पहिला दिवस आहे. कोण म्हणतं गाडी शिकवत नाही, पहिल्या दिवशी गाडी शिकत नाही, त्याला इथचे दाखव तुम्हाला. काय वाटतंय भाऊ, जमतंय का पहिल्या दिवशी गाडी? जमतीये. तर भाऊंचा आहे पहिला दिवस, तर आपण थोडंफार भाऊंकडून माहिती घेऊया की इथपर्यंत कसे पोहोचले. कालच मेसेज केला होता भाऊंनी. सुरुवातीला पहिल्या दिवशी जरी गाडी येत नसेल तरी मंडळी भाऊंना कॉन्फिडन्स देणं की भाई करशील तू, ते खूप महत्वाचं असतं मंडळी. मी पण तुमची इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघून रिक्षा घ्यायचा प्लॅन केलाय मी. पूर्ण गाडी इकडे तिकडे जाते, असे हायवेलाच वळण मारतायत. तर मंडळी, रबाळ्याचं भाडं पडलंय, आता निघतो रबाळ्याला. तर मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे 7 वाजलेत आणि आजपासून आपल्यासोबत नवीन भाऊ आहेत. भाऊ, तुमचं नाव? सागर भाऊ आहेत. तर भाऊ तुझं मनापासून स्वागत आहे कॉर्पोरेट रिक्षाच्या जर्नीमध्ये. आणि सकाळी 6:30 वाजता आलेत मंडळी भाऊ गाडी शिकण्यासाठी, ते पण दिव्यावरून. सकाळी ट्रेन पकडून डोंबिवली स्टेशनला आलेत. तर प्रत्येकाला गाडी शिकायची इच्छा असते, पण सर्वांना वेळेवर यायला लागतं, कारण मला नंतर टाइम नसतो. 7 नंतर परत दुसरा एक माणूस आहे, त्याला पण शिकवायची 7 नंतर. तर भाऊ, काय सांगशील, कसा वाटतोय प्रवास माझा? आणि आज तुझा प्रवास आहे, आज तुला पहिला दिवस आहे, आणि पहिल्या दिवशी काय बदल वाटतो, किंवा तुला काय वाटतं गाडीच जमेल का 7 दिवसात? पहिल्यांदा तर खूप छान वाटलं, कारण दादांना मी काल फोन केला पण मी येतोय म्हणून. तर मला गाडीचा एकदम एक नंबर म्हणजे अनुभव झालेला आहे. पहिला दिवस आहे म्हणजे खूप छान अनुभव झालेला आहे. कसं काय वाटतं, तुम्ही किती वेळ लागला इथपर्यंत पोहोचायला? एक 15 मिनिटात गाडी म्हणजे शिकलेलोच आहे. खूप मी 1.5 महिन्यापासून वेटिंगला होतो. ते मला बोललेले 2 वीक दिलेले मला त्यांनी. त्यानंतर मी त्यांना 2-3 दिवसापूर्वी फोन केला, मला बोलले मंगळवारी ये म्हणून. डोंबिवली स्टेशनला आलेलो मी, तर इथे दादा बोलले, मग सकाळी त्यांना फोन केला, ते आले मग मला घ्यायला. नंतर आम्ही इकडे आलो गाडी शिकायला. नक्कीच भाऊने 1.5 महिना वेट केलाय मंडळी. प्रत्येकाला जिद्द असते गाडी शिकण्याची किंवा हेच नाही, पण 1.5 महिन्याने आज फायनल नंबर आला. असं समजू नका की भाई कॉल उचलत नाही, कारण माझा फोन ऑफिसमध्ये असतो. त्यांना मी समोरून काल संध्याकाळी कॉल बॅक केला की भाई उद्या सकाळी या म्हणून. आणि गाडी वगैरे घ्यायचा काय प्लॅन वगैरे आहे? हो, गाडी घ्यायचा प्लॅनच आहे. आता कसं जरा चालू आहे जरा डॉक्युमेंटचं, त्याच्यासाठी दादांकडून जरा विचारलं, दादा पण सांगतो बोललेले आहेत मला. आता डॉक्युमेंटचं पण होईल, पण आता ती गाडीचं पण सगळं करून देते दादा. नक्कीच भाऊ, लवकरच येईल तुमची गाडी. जवळजवळ मला वाटतं लायसन आणि डॉक्युमेंट यायला 1-1.5 किंवा 2 महिने लागतात. ठीक आहे. तर भाऊ, आणि आपल्या पब्लिकला काय सांगाल, सपोर्ट बद्दल काय सांगाल, आणि आपली जर्नी कशी वाटते तुम्हाला, आपले व्हिडिओज वगैरे कसे वाटतात? दादाची जर्नी खूप छान आहे, आणि तुम्ही पण सपोर्ट करा, सगळ्यांनी सपोर्ट करा, आणि लवकरात लवकर गाडी शिकायला या दादाकडे. दुसरीकडे तर जास्ती घ्यायचं, पण दादा 1000 रुपये पण शिकवता, आणि काय पाहिजे लोकांना. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. आणि भाऊंचा आज पहिला दिवस आहे, तर बघूया. भाऊ ट्रायल मारा एक, मी एक व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे, चला. मंडळी, भाऊंचा पहिला दिवस आहे. कोण म्हणतं गाडी शिकवत नाही, पहिल्या दिवशी गाडी शिकत नाही, त्याला इथचे दाखव तुम्हाला. पहिला दिवस आहे, आणि आता आहे मी गाडा सर्कलचा रोड आहे, तो कॉलेज रोडला आहे, बघू शकता. काय वाटतंय भाऊ, जमतंय का पहिल्या दिवशी गाडी? जमतीये. काय फरक वाटतोय का, म्हणजे असं वाटतंय का कॉन्फिडन्स येतो? हो, कॉन्फिडन्स खूप येतोय. चला, आता मी मागेच बसतो. मी मागेच बसलोय. भाऊचा आहे पहिला दिवस. थोडंफार सुरुवातीला घेर वगैरे टाकायला थोडासा प्रॉब्लेम येतो, पण काय नाही, भाऊंना बाईक पण येते, त्यामुळे चांगली गाडी चालवत आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते दचके पण देत नाहीत. घेर टाक तिसरा. तर मेन गोष्ट दचके देत नाहीत, कारण म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो, बाईक जर तुम्हाला येत असेल तर नक्कीच तुम्ही या. आणि जर बाईक वगैरे 4 व्हीलर वगैरे काहीच येत नसेल तर भरपूर शिकण्यासाठी वेळ लागतो म्हणजे थोडासा. पण ठीक आहे ना, आपण आहेत, थोडासा कॉन्फिडन्स तर बिल्ड करू शकतो आपण. तर भाऊ, आपण आता चाललोय स्टेशनला. पहिल्या दिवशी मंडळी एवढी गाडी कोण शिकवणार नाही तुम्हाला. पहिल्या दिवशी
भाऊ डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला घेऊन चाललाय. सकाळचे वाजलेत आणि 7. सरळ जाऊ दे. जाऊ दे, एवढ्याच स्पीडने गाडी जाऊ. आता आम्ही आहे कॉलेज रोडला आहे. परफेक्ट बघू शकतो मी. 7 वाजले. के राईटला की कोण नाही. बसवाल्या ये राईटला ये लेफ्टला. गाडी वळवताना मागे बघायची. स्पीड थोडा कमी करा. टर्निंग मारताना हलकासा जरी टर्न तुम्ही मारताय, मागे बघणं जरुरी आहे. लक्षात ठेवा, कुठलाही गाडीवाला कधी पण येऊन उडू शकतो. आरसे दिलेत, आरसे ऍडजस्ट करायचे आपल्या हिशोबाने. आता सध्या राहू दिसेल, एक सांगतो जनरली. आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. घे चल पण. लेफ्ट. आता आम्ही पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. लांबून क्लच सोडून दे. सेकंड थर्ड फोर्थ गेअर टाकला की लगेच क्लच सोडून द्यायचं. अजून एक जण येणार आहे, त्याला जायचं शिकवायला डीमार्टला. क्लच नको दाबू, क्लच दाबू. चला, कसा होता प्रवास मग? मस्त. हा मस्त. ठीक आहे, मग उद्या 6:30 वाजता या. बाकी काय सांगायचं आपल्या फॉलोअर्सला? बाकी काही नाही सांगायचं, फक्त सपोर्ट करा दादाला. दादा खूप गाडी छान शिकवतात. पहिल्या दिवसात काय फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे फरक म्हणजे पहिल्यांदा मस्त वाटलं मला. जमते ना, म्हणजे असं वाटेल ना की बाय जमते ना गाडी. गाडी जमते. नक्कीच जाऊ, नक्कीच जाऊ. धन्यवाद. तर चला, आता आपल्याला जायचं डीमार्टला. या उद्या सकाळी 6:30 वाजता. ठीक आहे, चला बाय. भाऊने आपल्याला 1000 रुपये कॅश दिलेत मंडळी. धन्यवाद भाऊ, धन्यवाद भाऊ. सकाळी 6:30 वाजता, परफेक्ट 6:30 वाजता येतो मी सकाळी. काय टेन्शन नाही. हा, त्या चायवाला तिथेच थांब. इथून सरळ जाऊ ना. इथून ब्रिज पकड, ट्रेन पकडून जाणार आहे ना. हा. आबा ब्रिज पकड, सरळ डायरेक्ट प्लॅटफॉर्म वर असतं. थँक्यू. चल बाय. तर मंडळी, आता आपल्याला जायचंय. दुसरे भाऊ येणार आहेत, त्याला पहिला फोन करतो. फोन त्याचा आला नाहीये. 7 वाजता येतो बोलले. लेट्स सी. चला बघूया. तर मंडळी, आता आपण चाललोय डीमार्टला, कारण आपले भाऊ आले डीमार्टला. त्यांना गाडी शिकवायची आहे. 7 वाजलेत. 7:45 पर्यंत निघेन मी ऑफिसला जाण्यासाठी. बघूया आपल्याला ट्रिप पण भेटते का आज. कुठे आहे? ताईला सोडायचं स्टार कॉलनी. जाऊया. तर आज योगेश भाईचा पहिला दिवस आहे. थोडंफार त्यांना गाडी कमी येते, पण काय नाही, शिकून जाते. टेन्शन नाही. भाऊंचा पहिला दिवस असल्यामुळे काय आहे भाऊ. कसं वाटतंय भाऊ? मग काय वाटतंय, शिकाल गाडी? पूर्ण गाडी इकडे तिकडे इकडे तिकडे जाते. असे हायवेलाच वळण मारतायत. त्यामुळे काय नाही, थोडासा सुरुवातीला भीती असते. टेन्शन नाही, पण माणसाला मोटिवेट करणं गरजेचं आहे मंडळी. आपण बोलू शकत नाही की माणसाला येणार नाही गाडी. 7 दिवसात शिकून जातील, एवढा माझा कॉन्फिडन्स. लेट सी. थोडं तुम्हाला पण तुमच्यावरती फोकस करायला लागेल. 4-5 गोष्टी लक्षात ठेवायला लागतील गाडी चालत असताना. तर आपल्याला जायचं आहे आता मंडळी. ओला उबेर चालू केली.
जायचं ऑफिसला, बघूया कुठली ट्रिप करते. 7:50 झालेत, आपल्याला 10 वाजेपर्यंत पोहोचायचं. चला जाऊया आता. ऑफिसमध्ये गेल्यावरती बोलतो डायरेक्ट. तर मंडळी रबाळेचं भाडं पडलंय, आता निघतो रबाळेला. पहिले पॅसेंजरला पिकअप करूया. आपल्या इथूनच आहे, गजानन चौकातून म्हणून 300-350 रुपये काहीतरी भाडं दाखवतंय रबाळे FIDC. तर चला जाऊया, ऑफिसला पण जायचं आज. लेट्स सी. मंडळी आपण जस्ट पोहोचले, पॅसेंजरचं लोकेशन बघू शकता हे आहे. आणि आपल्या गाडीचं लुक तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आता कॉर्पोरेट लाईफ जगायला, म्हणजेच ऑफिसला. ऑफिसमध्ये जाऊन बोलतो आपण. मंडळी आताच आपण पार्किंग मध्ये पोहोचलोय, 9:15 झालेत. गाडी वगैरे मस्त पार्क केली बघू शकता. तर आता जाऊया आपण कॉर्पोरेट लाईफ जगायला. ऑटो रिक्षा ट्रेनिंग झाली, येताना भाडं पण घेऊन आलं मंडळी. 330 रुपये झाले. रबाळे FIDC भाडं होतं. आणि आता जायचं 8.5 तासाचा हार्डवर्क करायला. तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. तर चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. मंडळी जस्ट आपण पोहोचलोय माइंडप्लेसमध्ये. तर चला जाऊया 8.5 तासाचं हार्डवर्क करायला. आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा, म्हणजेच भावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या.